आपली उपस्थित लावतात. पहिला सामना सुरुवात होतीये. पहिला सामना सुरू होतोय. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे दिवस 5वा अंतिम दिवस पहिला उपांत्य सामना सुरू होतोय. दोन संघांदरम्यान स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स विरुद्ध आमिर भैया स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. तो स्वर्गीय संग्राम पाटील संघाकडे आणि कर्णधार प्रतीक पाटील नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिले आमिर भैया संघाचा कर्णधार राहुल कुडचे आला. राहुल कुडचे आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. हॅलो 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 चला खेळाडू ताबडतोब सुरू करायचं आहे. बघा आपण 1 तास लेट आहोत. 7 षटकांचा मर्यादित सामना आहे. माझी विनंती आहे की आता कोणताही विलंब लावायचा नाही. हे बघा 30 मिनिटांमध्ये पहिली 6 षटकं संपली नाहीत तर एक खेळाडू तुमचा सर्कलच्या आतील. नियम तुमचा मॅच सुरू व्हायच्या आधी सांगतोय. पंचांनी आजच्या दिवसाचे नियम कडक केलेले आहेत. 30 मिनिटांमध्ये टायमिंग लावलं जाते. 30 मिनिटांमध्ये आपली 6 षटकं पूर्ण झाली नाहीत तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल, लक्षात ठेवा. दोन्ही संघातील पंच फक्त 1च सेकंद द्या आम्हाला. दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडू इथे आलेत काय? कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 अंतिम दिवस आहे. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना सुरू होतोय. विकास भवड स्वर्गीय संग्राम पाटीलचा सलामी गोलंदाज. कळंबा एक्सप्रेस विकास भवड गोलंदाजी मार्कवरती येतोय. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होतीये. स्ट्राईक वरती सलामी जोडी तानाजी स्ट्राईक वरती. फुलटा चेंडू हलका स्लिक करतोय. मिड ऑन मिड विकेटच्या मध्ये चेंडू प्रतीक पाटील स्वतः कर्णधार चेंडूवर हलकासा मिसफिल्ड आणि एक अतिरिक्त धाव. म्हणजे ज्या ठिकाणी 1 धाव जाणार होती त्या ठिकाणी दुसरी धाव जोडली जाते. तर पहिल्या चेंडूवर 2 धावा जमून संघाचा आपलं खातं खोलतो या ठिकाणी तानाजी चौगले. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 चा अंतिम दिवस आहे. पहिला उपांत्य म्हणजे पहिला क्वार्टर फायनल सामना सुरू झालेला आहे. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स विरुद्ध आमिर भैया दोन संघांदरम्यान नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली स्वर्गीय संग्राम पाटील संघाने. स्ट्राईक वरती तानाजी. विकास भवड तयार आहे. हा पायावर चेंडू आदळतोय आणि हा पहिला गडी बाद होतोय. मधल्या आणि डाव्या उजव्या स्टील चेंडू थेट पाया आदळला. पंचांनी बोर्डवर केलंय. पहिल्या गड्याला माघारी जाण्याचा या ठिकाणी इशारा दिलाय पंचांनी. पहिला गडी यश प्राप्त करतोय. खोलीत टाकला चेंडू. ब्लॉक होलचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे फसतोय फलंदाज तानाजी चौगले आणि परततोय. पहिला धक्का. मोठा फलंदाज फटकेबाजी करणारा फलंदाज तंबूकडे पुन्हा आता 1-1 पाऊल टाकतोय आणि पहिला धक्का देतोय कळंबा एक्सप्रेस विकास भवड. पहिला धक्का बसतो या ठिकाणी. मोठा खेळाडू म्हणजेच तानाजी चौगले ज्यासाठी त्याला पाठवलेलं होतं की धावसंख्या मोठी उभी करायची असेल तर तानाजीचं मोठं योगदान प्रत्येक सामन्यामध्ये असतं. परंतु ह्या सामन्यामध्ये करू या मरो स्थिती असलेल्या सामन्यामध्ये मात्र तानाजी चौगलेला दुसऱ्या चेंडूवरती मैदानातून परत पाठवतोय विकास भवड. पाहायचं आहे निश्चितच मोठं बॅकफुटवर ढकलण्याचं काम करतोय विकास भवड. अतिशय उत्कृष्ट लाईन लेनवरती गोलंदाजी आणि एक अनुभवी खेळाडू संघाचा डाव सावरण्यासाठी स्वतः मात्र आता नंदकुमार उल्पे या ठिकाणी फलंदाजीसाठी येत आहेत.
नंदकुमार उल्पे आपल्या होम ग्राउंडवरती खेळण्यासाठी तयार आहेत. हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. हा जो विजयी होईल तो थेट सेमीफायनलमध्ये जाणार आहे. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण विजय या ठिकाणी नोंदवावा लागेल. दोन्ही संघांकडून जीव तोड प्रयत्न केला जाईल. अत्यंत उत्तमात उत्तम क्रिकेटचा खेळ इथं दाखवण्यात येईल. याच वेळी मात्र सरस ठरतोय विकास भवड. दुसऱ्या चेंडूवरती तानाजी चौगलेला परतवून लावतोय. पहिला धक्का देतोय तो आमिर भैया संघाला आणि स्ट्राईक वरती तयार आहेत पॅव्हलियनचे एक स्टार खेळाडू नंदकुमार उल्पे. विकास भवड तयार नंदकुमार उल्पेंसाठी. हा यावेळी मात्र सुरेख चेंडू. या ठिकाणी मात्र हलकासा आवाज आला होता. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी विकास भवडची. जशी गोलंदाजी क्वार्टर फायनलला हवी तशीच गोलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर मात्र विकास भवडने तानाजीला चालतं केलं आणि आता मात्र नंदकुमार उल्पे साठी घातक गोलंदाजी सुरू आहे. अतिशय सुरेख चेंडू गुडलंड स्पॉटवर टप्पा पडला होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट करत यष्टी रक्षकाला चकवलं त्याने. तयार आहे पुन्हा एकदा विकास भवड पुढचा चेंडू घेऊन नंदकुमार उल्पेसाठी. ब्लॉकवर टाकला प्रयत्न खोदून काढतो कवच या ठिकाणी आणि एक धाव मात्र आपली बॅट नाही या ठिकाणी येते. स्वतःचं खातं खोलतोय नंदकुमार. धावसंख्या होती 3 धावा. तिसरी धाव फलकावर लागते एका गडच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूंची खेळी इथं समाप्त होतीये. षटकातले अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. कॉलेज एंडच्या बाजूने विकास भवड गोलंदाजी करतोय. विकास भवडचं जर त्याचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर लास्ट महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये सकाळ प्रीमियर लीग या मोठ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब आपल्या नावावर कोरला होता. ब्लॉकवर टाकला चेंडू खोदून काढतो. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवून फलंदाजाकडे वेध आहे. अतिशय घातक गोलंदाजी सुरू आहे विकास भवड याची. तर गेल्या पूर्ण या 2 महिन्यांमध्ये फॉर्म पाहिला तर अत्यंत एका चांगल्या फॉर्म मध्ये विकास भवड या ठिकाणी गोलंदाजी करतोय. अचूक मारा या ठिकाणी प्रत्येक षटकांमध्ये विकेटसाठी वेध घेण्यात येतोय. स्ट्राईक वरती स्वतः कर्णधार राहुल कुडची. हा मोठा फटका. चेंडू हवे तर सरळ हातात हा मोठा धक्का बसतो. कर्णधार या ठिकाणी परततोय. राहुल कुडचेला बाद करतोय आणि आता मात्र सलामी जोडी दोन्हीही फुटून मैदानामधून बाहेर होण्यास तयार आहे. राहुल कुडचेचा बळी या ठिकाणी विकास भवडने घेतलेला आहे. मोठा मासा गळाला लावतोय. लागोपाठ दुसरा गडी या ठिकाणी म्हणावा लागेल कारण की थोडस आता पूर्णपणे बॅकफुटवर ढकलण्याचं काम करतो या ठिकाणी विकास भवड. वाखाणण्याजोगी गोलंदाजी आहे विकास भवडची. जाळं रचलं होतं. लॉंग ऑनला खेळाडू तयार ठेवता. हाफ वॉली चेंडू होता. फटका मारण्यास आमंत्रण दिलं. फलंदाजाने ते स्वीकारलं. थेट चेंडू लॉंग ऑन खेळाडूच्या हातामध्ये. दुसरा गडी बाद. तर चॅम्पियन गोलंदाज विकास भवडने दोन्ही फलंदाजांना बाद केलेला आहे. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर गेलेले आहे. कळंबा एक्सप्रेस विकास भवड या ठिकाणी मात्र अत्यंत घातक गोलंदाजी करतोय. फलंदाज या ठिकाणी येतोय प्रमोद पाटील. तिसरा फलंदाज. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि पूर्णपणे बॅकफुटवर ढकलण्याचं काम सुरू आहे हे या ठिकाणी प्रतीक पाटीलच्या संघाकडून. आणि ज्याची जबाबदारी मात्र प्रतीकने दिली होती विकास भवडच्या खांद्यांवरती ती लिल्या पेलताना पाहतोय. कारण की सलामीचा फलंदाज तानाजी चौगले. डावखुरा फलंदाज मोठी फटकेबाजी मारण्यामध्ये माहीर. त्याला दुसऱ्या चेंडूवरती LBW आउट केलं आणि शेवटच्या चेंडूवरती कर्णधाराला मैदानामधून परतावून लावलेला आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी. तर विकास भवडच्या या एका यशस्वी षटकानंतर मंडई एंड कडून पाहायचं आहे कुठला गोलंदाज येतोय. योगेश कांबळे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे मंडई एंड कडून. हे पहा क्वार्टर फायनल सामना आहे. विजय दोन्ही संघांना महत्त्वपूर्ण आहे. जो संघ विजयी होईल तो थेट सेमी फायनल मध्ये आपलं स्थान निश्चित करेल आणि ह्या लढाईसाठी ह्या युद्धासाठी मात्र
दोन्ही संघातील हे 11 आणि 11 22 खेळाडू मात्र आपला प्राण पणाला लावून आपलं पूर्णपणे या ठिकाणी वर्चस्व पणाला लावून या ठिकाणी खेळण्यास तयार आहेत. मोठा फटका गॅप मध्ये मिड विकेटच्या ठिकाणी चेंडू धावतो मागे क्षेत्राचे चेंडू जातो मिड विकेट सीमा रेषा पार आणि सामन्यातला पहिला चौकार या ठिकाणी खेचण्यामध्ये यश मिळत आहे. नंदकुमार उल्पे सरांच्या बॅटमधनं पहिला चौकार येतोय. तर नंदकुमार उल्पे सर अनुभव आपला अनुभव पणाला लावला सरांनी या ठिकाणी. एक कोल्हापूर परिक्षेत्रातील टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव आहे नंदकुमार उल्पे आणि तो अनुभव आज या ठिकाणी गरजेचा आहे. तर तो अनुभव या ठिकाणी महत्वाचा आहे. तयार आहे फुलटा चेंडू रिवर्स फटका गॅप मध्ये चेंडू जातो स्वीपर कव्हर सीमा रेषा पार लागोपाठ दुसरा चौकार नंदकुमारच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या यावेळी वेगाने पुढे सरसावतीये 11 धावा. यावेळी गिअर चेंज केलाय जबाबदारी स्वीकारली नंदकुमार सरांनी. नंदकुमार उल्पे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत. एका निश्चितच एक सुरेख फटकेबाजी पाहतोय मैदानाच्या दोन्ही बाजूला. पहिला फटका आला होता तो मिड विकेटच्या ठिकाणी दुसरा फटका येतोय स्वीपर कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी चौकार येतोय रिवर्स स्वीपच्या माध्यमातून. धावसंख्या 11 होतीये. 2 गडी लागोपाठ 2 मोठे फलंदाज लागोपाठ बाद झाले होते. यानंतर मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे नंदकुमार सरांकडून आणि उत्कृष्ट फटकेबाजी. योगेश कांबळे तयार. फुलटा चेंडू हवेमध्ये चेंडू जाते मिड विकेट सीमा रेषे पार नंदकुमारच्या बॅट मध्ये होतो लागोपाठ मोठा तिसरा फटका षटकार. ह्यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर चेंडू लो फुलटा चेंडूचा खरपूस समाचार घेत आहेत नंदकुमार आणि चेंडूला मैदानाच्या मिड विकेटच्या सीमा रेषा पार पाडवत आहेत. धावसंख्या होतीये झपाट्याने पुढे वाढतीये 17 धावा. याला म्हणतात अनुभव हा प्रत्येक खेळाडूकडे असतो परंतु नंदकुमार उल्पे आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावून आपल्या संघाला मात्र एका मजबूत स्थितीमध्ये आणण्याचं काम करतायत. अत्यंत कौतुकास्पद वाखाणण्याजोगी फलंदाजी सुरू आहे. या ठिकाणी तिन्ही चेंडूला मैदानाबाहेर पाठवून गोलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ करण्याचं काम सुरू आहे नंदकुमारांकडून. पहिल्या षटकामध्ये लागोपाठ 2 मोठे गडी बाद झाले होते. दबाव होता दबावाला झुगारून या ठिकाणी फलंदाजी केलेली आहे. एक म्हण आहे क्रिकेटमध्ये की अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. ही एक म्हण आहे की प्रत्येक सामन्यामध्ये जर अशी स्थिती असेल तर अटॅक करणं महत्वाचं असतं. तो अटॅक आता सुरू केलेला आहे नंदकुमार सरांनी. धावसंख्या होती 17 धावा. हा मोठा फटका चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषे पार चेंडू जातो मैदानाबाहेर चौकारासाठी. हा चौथा मोठा फटका येतोय नंदकुमारच्या बॅटमधनं. धावसंख्या यावेळी मात्र 20 पार करते. धावसंख्या होती 21 धावा 3 चौकार 1 षटकार 18 धावा 4 चेंडू मध्ये फटकावून काढलेल्या पूर्णपणे गोलंदाजीला या ठिकाणी नेस्त नाबूद करण्यामध्ये हे आपलं योगदान या ठिकाणी नंदकुमार देतोय. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे गडी परतावले होते. या ठिकाणी मात्र त्याचा पूर्णपणे वचपा काढण्याचं काम सुरू आहे. पूर्ण खरपूस समाचार घेतला जातो या ठिकाणी गोलंदाजाचा. योगेश कांबळेच्या 4 चेंडू मध्ये 18 धावा फटकवलेल्या आहेत. तो लागोपाठ चौकार त्यानंतर मिड विकेटला षटकार पुन्हा हा समोर लॉंग ऑफच्या मधोमध नाकाच्या समोर चौकार. रिवर्सचा फटका हा लाजवाब क्लासिकल शॉट टायमिंग आहे या ठिकाणी. अतिशय या ठिकाणी जी फलंदाजी पाहतोय आपण नंदकुमार उल्पेंची लाजवाब फलंदाजी. 5वा फटका 5व्या चेंडूवरती येतोय. कॉन्फिडन्सने पूर्ण भरलेला हा फलंदाज पाहतोय आपण नंदकुमार उल्पे. धावसंख्या यावेळी मात्र पोहोचतीये 2 बाद 25 धावा.
षटकातला अखेरचा चेंडू आहे. या पहिल्या 5 चेंडूवरती 22 धावा कुठलेल्या आहेत. 22 धावांचं रतीब घातलेलं आहे. 4 चौकार 1 षटकार येतोय नंदकुमारच्या बॅटमधून. आणि अनुभव आहे, अनुभव या ठिकाणी आपण पाहतोय. हा अनुभवी खेळाडू. हा या ठिकाणी डाव्या टेबल चेंडू स्वीप करायचा प्रयत्न पूर्णपणे निष्प्रभ. अखेरचा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. परंतु सामन्यामध्ये परतवण्याचा आपल्या संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन आलेले आहेत नंदकुमार उल्पे. या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या होतीये. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या होतीये ती 25 धावा. तर हा कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व 4थे वर्ष 4थे दिवस 5वा अंतिम दिवस आहे. पहिला क्वार्टर फायनल सामना सुरू आहे. उशिरा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मायबाप प्रेक्षकांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि या क्रिकेट क्रेझी वाडा नगरीमध्ये हा कोल्हापूर प्रीमियर लीगचा थरार सजतोय. आजचा अंतिम दिवस आहे. पहिला क्वार्टर फायनल सामना सुरू आहे. स्वर्गीय संग्राम पाटील संघ विरुद्ध आमिर भैया संघ. नाणेफेकीचा कौल गेला होता स्वर्गीय संग्राम पाटील संघ कर्णधार प्रतीक पाटलाकडे. त्याने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. विकास भवडने पहिल्या षटकात 2 मोठे फलंदाज परतवले, 2 गडी बाद केले होते. परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र नंदकुमार उल्पेनं लाजवाब फलंदाजी केली. 4 चौकार आणि 1 षटकार खेचला. आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन येतात. 25 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा कॉलेजकडे विकास भवड तयार आहे. पहिलं षटक मात्र यशस्वी होतं. पाहायचं आहे या ठिकाणी एक सेट जोडी आहे ती फोडण्याचं काम करतो की या ठिकाणी पुन्हा एकदा प्रहार होतो. फुल टॉस चेंडू तडकवून काढलाय मिड विकेटला. सूर्यक्षेत्ररक्षण अचूक फेकी. पाहायचं आहे एकच धाव या ठिकाणी येते. लो फुल टॉस चेंडू होता, मिड विकेटच्या ठिकाणी फटकवला होता. 2 ओव्हरचा जो पॉवर प्लेचा खेळ असतो तो संपलेला आहे. 2 ओव्हरमध्ये 2 पॉवर प्ले खेळ असतो, मार झोळीचा प्रकार म्हणतात त्याला, तो संपलेला आहे या ठिकाणी. आणि आता मात्र क्षेत्ररक्षण हे पसरवलं गेलेलं आहे. तब्बल 4 क्षेत्ररक्षक आता हे सीमारेषेच्या बाहेर जवळ असतील बाउंड्रीज अडवण्यासाठी. आता मात्र फलंदाजाचा कस लागणार आहे या ठिकाणी. अकूट टप्प्या चेंडू कट करतो गॅपमध्ये. डीप थर्ड मॅनचा खेळाडू चेंडूवर होते. 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न निश्चितच सूर्यकर रनिंग बटन विकेट नंदकुमार आणि प्रमोद याचं. धाव संख्या पुढे सरसावतीये 2 ने. 28 धावा धाव संख्या होती 28 धावा. तर निश्चितच एक चांगली फलंदाजीची भागीदारी या ठिकाणी सजतीये नंदकुमार उल्पे आणि प्रमोद या दोघांमध्ये. याच्या आधी मात्र आपण पाहिलं असतील की जे सामना लाईव्ह पाहत आहे tenniscricket.in वर नक्कीच मागचं षटक आपण पाहावं. ब्लॉकवर टाकला चेंडू फुलटॉस करून खेळून काढतोय लॉंग ऑन लॉंगअपच्या मधोमध. लॉंग ऑनचा खेळाडू जोपर्यंत चेंडूवर येईल या आधी मात्र एकच धाव येते. विकास भवड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. धाव संख्या होतीये 29 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 ही धाव संख्या फलकावर सजलेली आहे. अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे नंदकुमारची. स्ट्राइक वरती प्रमोद. विकास भवड तयार आहे कॉलेजकडून. स्लोवर चेंडू स्वीप करायचा प्रयत्न लॉंग ऑनच्या ठिकाणी खेळायचा होता. हा फटका मात्र मिड ऑनच्या ठिकाणी येतोय. 1 धाव देऊन जातोय. 1 धावेने समाधान. स्ट्राइक वरती नंदकुमार. धाव संख्या 30 धावा. 2.4 षटकांनंतर या ठिकाणी 30 ही धाव संख्या फलकावर लागलेली आहे. अतिशय वेगवान फलंदाजी केली होती नंदकुमार उल्पेनी. दुसऱ्या षटकामध्ये 4 चौकार 1 षटकार खेचला होता आणि 22 धावा तब्बल 25 धावा फटकावल्या होत्या. रिवर्सचा प्रयत्न चेंडू जातो थर्ड मॅन आणि चेंडू गेलाय थेट थर्ड मॅन बाउंड्री लाईन बाहेर. या ठिकाणी चौकार येतोय 22च्या रूपामध्ये. परंतु 4 धावा महत्वाच्या जोडल्या जातात स्कोअर बोर्ड मध्ये. फलकावरती या 4 धावा अधिक केल्या जातील आणि वेगवानरित्या धावसंख्या पुढे धावतीये. धावसंख्या होती 34 धावा. स्थिती होती बघा पहिल्या षटकामध्ये स्थिती होती 2 बाद 2. यानंतर मात्र नंदकुमारनी प्रहार सुरू केला.
आता षटकाची स्थिती आहे 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. अखेरचा चेंडू बाकी आहे. विकास भवर तयार आहेत नंदकुमार उल्पेसाठी षटकातला अखेरचा चेंडू घेऊन. हलकाच खेळून काढतोय. मिड पॉइंट आहे. कव्हर पॉइंटच्या ठिकाणी चेंडू होतोय. एक धाव काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळतंय आणि याच बरोबर धाव संख्या होती 3 षटक पूर्ण 2 गडी बाद 35 धावा. 2 बाद 2 ही धाव संख्या होती पहिल्या षटकामध्ये. या 2 षटकामध्ये मात्र तब्बल 33 धावांचं रतीब घालण्यात आलेलं आहे. अतिशय सुरेख फलंदाजी करून आपल्या संघाला पूर्णतः सामन्यामध्ये पूर्णांकन करून दिले नंदकुमार उल्पे याने. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 आजचा अंतिम दिवस आहे. पर्व चौथं वर्ष चौथं आजचा अंतिम दिवस आहे. पहिला क्वार्टर फायनल सामना या ठिकाणी खेळला जातोय. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स विरुद्ध आमिर भैया 2 संघांदरम्यान. नाणेफेकी जिंकून कर्णधार प्रतीक पाटील म्हणजेच स्वर्गीय संग्राम पाटील संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिलं षटक जर अनुकरण सांगावं लागेल तर पहिल्या षटकात विकास भवडने अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. 2 मोठे फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवले होते. डावखुरा फलंदाज तानाजी त्याचबरोबर कर्णधार राहुल कोडचे आला. परंतु 2 गडी बाद झाल्यानंतर बावड्याचा स्टार पावल्यांचा खेळाडू या मैदानातील अनुभवी खेळाडू नंदकुमार उल्पे यानं सामन्याचं पूर्ण चित्र बदलून टाकलं. दुसऱ्या षटकामध्ये 4 चौकार 1 षटकार खेचला आणि आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 ही धावसंख्या फलकावर लागतीये. 3 षटकांनंतर 35 ही धावसंख्या फलकावर लागतीये आणि एका चांगल्या स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये सध्या आमिर भैयाची स्थिती आहे. पाहायचं आहे अजूनही 4 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि येणाऱ्या या 4 षटकांमध्ये आमिर भैया ची फलंदाजी नंदकुमार उल्पे आणि प्रमोद ही कुठल्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवतात. 24 चेंडूचा खेळ आहे. दोन्ही फलंदाज आता सेट झालेले आहेत. गोलंदाज तर या ठिकाणी मार्केट यांच्या बाजूने सुशांतच्या हातामध्ये चेंडू आहे. धावसंख्या आहे 2 गडी बाद 35 धावा. सुरेख फलंदाजी सुरू आहे. नंदकुमार उल्पे स्ट्राईक वरती. गोलंदाजी मार्क वरती सुशांत चव्हाण पहिला चेंडू घेऊन तयार आहे. अतिशय सुरेख फलंदाजी सुरू आहे. नक्कीच काट्याची टक्कर होणार आहे. एक महासंग्राम आपण पाहतो या ठिकाणी. सुशांतच्या समोर नंदकुमार. अकोट टप्प्यात चेंडू पूल करायचा प्रयत्न नीटचा बॅट होत नाही. चोर धावायचा प्रयत्न पाहायचा आहे. ठीक आहे येण्यामध्ये आरामात पूर्ण. स्ट्राईक रोटेशन महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडूवर 1 धाव आणि लेग बायच्या रूपात जरी मिळाली असली धाव होते. पूर्ण फलंदाज बदलतोय म्हणजे क्षेत्ररक्षण बदलावं लागते. स्ट्राईक रोटेशनचा फायदा होतोय की प्रत्येक चेंडूवर जर 1 धाव आली तर समोरचा गोलंदाजाला मात्र प्रत्येक चेंडू हा विचार करून फेकावा लागतो. यावेळी प्रमोद स्ट्राईक वरती येतोय. धावसंख्या होती 36 धावा. अकोट टप्प्या चेंडू पूल करायचा प्रयत्न पूर्णपणे बीट होतो. यावेळी पहिला चेंडू निर्धाव जातो. ह्या 2 षटकांमधला पहिला चेंडू निर्धाव आहे. चांगला प्रयत्न चांगलं पुनरागमन म्हणायला लागेल गोलंदाजाचं या ठिकाणी. कारण की मागील 2 षटकांमध्ये नंदकुमारने खरपूस समाचार घेतलाय प्रत्येक गोलंदाजाचा. मोठी फटकेबाजी केली आहे. सुशांत तयार आहे प्रमोदसाठी पुढचा चेंडू घेऊन. हा स्लोवर चेंडू फटका हवेमध्ये लॉंग ऑफच्या ठिकाणी चेंडू जातो. लॉंग ऑफ पाहायचा आहे सीमा रेषा पार. हा येतो एक खणखणीत चौकार प्रमोदच्या बॅटमधून. वेगाने पुढे सरसावते. 40 पार करते.
प्रमोद पुन्हा तयार आहे. गोटपा चेंडू पूल करतो मिड विकेट लांगाच्या मधोमध चेंडू पुन्हा जातो लांगान सीमारेषा पार लागोपाठ दुसरा चौकार प्रमोदच्या बॅटमधून येतोय. घरी प्रस्थान करायचं आहे. लागोपाठ 2 चौकार आलेत प्रमोदच्या बॅट मधून. हे पहा संगतीचा एक विनंती आहे. हे बघा महत्वाचे सामने सुरू आहेत. कृपा करून चेंडू टाकत असताना डीजे बंद ठेवा प्लीज. आपल्याला विनंती आहे. हे बघा मधला मोकळा वेळ असतोय आपण निवांत करू शकता. ह्या वेळेत खेळाडूंना व्यत्यय होतोय प्लीज लक्ष द्या. धावसंख्या होती 46 धावा. या ठिकाणी मजबूत 44 धावांची पार्टनरशिप होतीये. खरंच कौतुक करावं लागेल. 2 गडी परतावले होते. सुरेख फलंदाजी. हा फटका कव्हर डाऊन डोक्यावरनं कव्हरच्या फटका जातो डीप बॅकच्या कव्हर सीमारेषा पार षटकातला तिसरा चौकार प्रमोदच्या बॅटमध्ये येतोय. धावसंख्या 50 धावा पूर्ण होतात. अर्धशतक फलकावर लागते आमिर भाई संघाचं. 48 धावांची पार्टनरशिप पूर्ण झालेली आहे. याच्या पुढे आपण समालोचन करावे. केश गाडगेसर कोल्हापूर यांचा. मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे अलिबाग रायगड. पुन्हा एकदा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळीच्या युद्धाकडे आपला घेऊन येतो. आज 77वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताबाहेर जिथे भारतीय नागरिक आहेत त्या ठिकाणी जगभरामध्ये या ठिकाणी हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आणि निश्चित आपण या भारतभूमीला या ठिकाणी आपण तिरंगाच्या झेंड्याच्या माध्यमातून मानवंदना या ठिकाणी दिली. गोलंदाज 5वं षटक. पहिला चेंडू इथे पण पाहिलात कारण तब्बल 47 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली होती. कारण 2 गडी बाद धावसंख्या धापलकावर 3 असताना या ठिकाणी हे 2 फलंदाज या ठिकाणी एकमेकांशी जोडलेले प्रमोद पाटील आणि नंदू कोल्पे. या दरम्यान
आता चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूला अर्थातच स्क्वेअर लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यांनी झेल घेतला आणि ही जोडी मात्र फोडली. तिसरा फलंदाज मैदानातून गमावला गेला. प्रथम फलंदाजी करत असताना अमीर भैया स्पोर्ट्स या संघाचा बाद होते. फलंदाज नंदू उल्पे, ज्याने तब्बल 2-3 चौकार, 4 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून खेळी सजवली होती आणि एक निश्चित चांगली भागीदारी प्रमोद पाटील यांच्या मध्ये जोडली होती. 15 धावांचं त्यांनी योगदानही दिलं होतं. कारण पहिले 2 फलंदाज 2 या धावसंख्येवर बाद झाले होते. तानाजी चौगळे आणि राहुल हे बाद झाले होते, पण त्यानंतर आलेला हा फलंदाज मात्र त्याने निश्चितच तिसऱ्या क्रमांकावर खूप चांगलं योगदान दिलं. आणि नेहमी आम्ही सांगतो, तिसऱ्या क्रमांकावर जो फलंदाजीला उतरतो, अगदी 1971च्या अजित वाडेकर यांचं आपण निश्चित पहिलं नाव येते. दिलीपजी वेंगसरकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, आता मात्र विराट कोहली यांसारखे भारतीय संघाचे फलंदाज ज्याने धुवाधार फलंदाजी केली आणि भारतीय संघाला या ठिकाणी मोठं योगदान दिलं. तेच काम या ठिकाणी नंदू उल्पे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नवीन फलंदाज महेंद्र शिवचरण मैदानामध्ये. गोलंदाज सूरज. 5वे षटक. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक टी शर्ट सर्कलच्या बाहेर आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि 1 आमच्या समोर अर्थातच लॉंग ऑफला. बाकीचे क्षेत्ररक्षक टी शर्ट सर्कलमध्ये, ज्याच्यामध्ये यष्टिरक्षक, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट या ठिकाणी मैदानामध्ये पाहत आहेत. मग या मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू यावी लेटकट करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतात चेंडू गली क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव धापलकावर इथे नोंदवली. 1 धावेचे योगदान मिळते. फलंदाज सलग आलेला महेंद्र शिवचरण यांनी 1 धावेने आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावफलका धावा आल्या त्या 3 गडी बाद 51 धावा धावफलकावर. 7 षटकांचा सामना आहे आणि त्या 7 षटकांमध्ये मात्र आता बराच वेळ बॅटपासून थोडं दूरवर असणारा फलंदाज अर्थात प्रमोद पाटील, त्याने एकूण 3 चौकारांच्या माध्यमातून आपली खेळी सजवली. वळी या मैदानाकडे यावी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू होता. या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. चेंडू आपण पाहतात गेला शॉर्ट मिडविकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी थोडीशी वेगवान होती. यष्टीरक्षक चेंडू पकडू शकले नाहीत आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावा. एकूण धावफलकात पुन्हा एकदा बदल होईल. तर थोडंसं खेळाडू जखमी या ठिकाणी होतोय. मात्र क्रिकेटमध्ये या घटना आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात, कारण वेगवान गोलंदाजी त्यानंतर अर्थात क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकाने जो चेंडू फेकलेला असतो अशा वेळेला बराचसा परिणाम आपल्याला या क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आपल्याला पाहायला मिळतं. अपेक्षा करूया जास्त कोणत्याही प्रकारची जखम या ठिकाणी जखमी खेळाडूला या ठिकाणी झाली नसेल अशी आपण अपेक्षा करूया. आपण पाहतात बावडा क्रिकेट क्लब कसबा बावडा कोल्हापूर आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग अर्थात KPL 2026 पर्व 4. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामधला अर्थातच उपउपांत्य फेरी म्हणजेच क्वार्टर फायनलचा सामना अमीर भैया स्पोर्ट्स आणि स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या 2 संघामध्ये पाहायला मिळतंय. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्सचे अभि पाटील संघमालक आहेत आणि कर्णधार आहे प्रतीक पाटील. तर दुसरीकडे अमीर भैया स्पोर्ट्सचे कर्णधार राहुल कुर्चे आहेत आणि संघमालक अमीर भाई मुल्लाने यांच्या माध्यमातून अर्थात हा क्वार्टर फायनल म्हणजे उपउपांत्य फेरी सामना, कारण यातील जो सामना जिंकेल तो संघ हा उपांत्य फेरी म्हणजेच सेमीफायनलमध्ये दाखल होईल. वळूया आपण मैदानाकडे. आज भारतीय प्रजासत्ताक दिन 77वा हा आपण सगळ्यांनी साजरा केला. 26 जानेवारी 1950 हा दिवस आपण पाहिला तर प्रजासत्ताक दिनाचा पाहायला मिळाला. भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 या 2 गोष्टींचा विचार आपण करतात. भारतीयांना मिळाले हे मोठं योगदान अर्थात आज 26 जानेवारी. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर 8 ते 10 पलंचा रनअप आहे. गोलंदाज सूरज सिकलगार
पाचवे षटक. या ठिकाणी 10 ते 12 बॉलांचा रनअप आहे. आज सुट्टीचा दिवस आहे, प्रजासत्ताक दिन, त्यामुळे बरेचसे प्रेक्षक आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा, त्यामुळे बरेचसे प्रेक्षक आपल्याला या मैदानाच्या भोवती पाहायला मिळतात. शहीद जवान दिगंबर उर्फे पॅव्हलियन ग्राउंड कसबा बावडा कोल्हापूर इथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा. वळी आपण मैदानाकडे. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 15,000, तब्बल 1,80,000ची क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांक 1 लाख इम्रानभाई कादरी सरांच्या माध्यमातून मिळेल, ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलं या मैदानाचं, अर्थात क्रिकेटच्या माध्यमातून. त्यांनी मागाशी सांगितलं मुलाखतीमध्ये की 25 निश्चितच योगदान खूप मोठं असणारं. तर सामनावीर टी शर्ट द बेकरी यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे सन्मानी आयोजक मनोज सकपाळ सर, नंदकुमार उल्पे, मुकेशजी शिंदे, टोनी बावडेकर, त्याचबरोबर नितीन जी माने, कृष्णा पिंगळे सर, इंद्रजित बावडेकर, बापू बागडे सर, इम्रान इमानदार सर, सचिनजी सोनुले, अमित पाटील, पवन पाडकर आणि त्यांचे इतर सर्व सहकारी यांनी अर्थात तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून या खरंतर क्रिकेट स्पर्धेला खूप चांगलं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. आमचा आवाज तुमच्यापर्यंत देण्याचं काम UK ऑडिओ उसगाव अर्थात गणेश कबाल यांच्या माध्यमातून, ज्याला गेले 5 दिवस एक चांगलं योगदान देतात. थेट प्रक्षेपण tenniscricket.in. संतोष नाणेकर हे नाव तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत, पण त्यांचे सहकारी आविष्कार एळवे, नरेंद्र पाटील, अजित भालेराव, संदीप सिद्ध पाटील आणि विष्णू सिंग यांनी 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतभरच नव्हे तर अगदी देशभरात 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा सहज ते आपल्याला पाहायला मिळत आहे. वर्ल्ड टॉपर मैदानाकडे. पंच प्रदीप शिंदे सर घाटकोपर, हेमंत कोळी सर माऊट कोळीवाडा, अक्षय कोळंबेकर सर रत्नागिरी पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि गुणरेखक सलीम भैया हे अतिशय मोठं नाव या गुणरेखकाच्या माध्यमातून, ज्यांना स्कोरिंग असं म्हटलं जातं. समालोचक राकेश गाडगे सर कोल्हापूर, मुकेश भाट सर इचलकरंजी आणि मी काका म्हात्रे अलिबाग रायगड. वर्ल्ड टॉप मैदानाकडे पुन्हा एकदा यावी ॲक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही, आपण पाहता चेंडू जातो तो अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. शेतोषिक चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव इथे धावफलकावर नोंदवली गेली. एका धावीचं आणखीन एक योगदान वाढते. 54 धावा धावफलकावर. 102 धावा हा धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये नोंदला गेला. 3 अर्धशतकवीर आपण पाहिले. अविनाश ढबडे 50 धावा अर्पिता स्पोर्ट्सचा, शुभम गायकवाड 55 धावा AT स्पोर्ट्सचा, आणि काल अनिकेत माने यांनी 19 चेंडूमध्ये 55 धावांचं योगदान दिलं महालक्ष्मी स्पोर्ट्स. हे 3 अर्धशतकवीर आपण पाहिले. एक गोलंदाज ज्याने विकेट हॅट्रिक देखील घेतली. हा क्रिकेटचा इतिहास या स्पर्धेमध्ये. वळूया मैदानाकडे. दरम्यान यावी चेंडूला हलकंसं खेळलं आहे, चेंडू जातोय तो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, चेंडूची पकड केली आणि गोलंदाजच्या इष्टेच्या दिशेने चेंडूची फेकी केली. तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलक मिळाली. 55 धावा धावफलकावर आल्यात. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकं 55 धावा म्हणजे प्रति षटका जर आपण या ठिकाणी विचार केला तर अर्थातच 11ची सरासरी राखण्यामध्ये हा संघ अर्थात अमीर भैया स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये यशस्वी ठरतोय. खरं तर 2-3 अशी नाजूक अवस्था होती. बचेंगे तो आरबी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50 असं जे मी क्रिकेटच्या परिभाषेत जर म्हणलं तर, कारण बुडती नौका पैलतरणाची का नागफ्याची नावाडीची गरज असे कोळी बांधव नेहमी म्हणत असतात. तर त्याच ठिकाणी आपण पाहिलं जेव्हा हे 2 फलंदाज मैदानात आले. एक फलंदाज प्रमोद पाटील आणि त्याचबरोबर नंदू उल्पे यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न इथे केला आणि त्यात यशस्वी देखील ठरले. 7 षटकांचा सामना आहे. येणारी 2 षटकं आणि या 2 षटकात 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. आणि या 12 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत किती धावांचे योगदान धावफलकावर नोंदवलं जाईल. ते अमीर भैया स्पोर्ट्स या संघ स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाविरुद्ध. यानंतरची पुढची लढत अर्पिता स्पोर्ट्स आणि अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स. दुसरी उपांत्य फेरीची सामना अर्थातच सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक. पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर नाणेफेक होईल. अर्पिता स्पोर्ट्स आणि अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. अवधूत पाटील एका बाजूला संघाचे कर्णधार आहेत. अजिंक्य मगदूम सर हे या संघाचे संघमालक आणि अर्पिता स्पोर्ट्सचे सागर मेतके या दोन्ही कर्णधारांना विनंती आपण लगेच आमच्या नाणेफेक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी मंडई एंडकडून नवी षटक गोलंदाज 6वं षटक घेऊन येतोय.
सुशांत चव्हाण पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू यावी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटचा अर्थस्पर्श यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि इथे आणखीन एक धक्का बसला तो अमीर भैया स्पोर्ट्स संघाला. चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता बॅटची कड आपण पाहिलं गुड लेग नव्हता. गुडलेग स्पॉटवर चेंडू आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात बॅटची कड इथे पाहायला मिळाली आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज बाद झाला तो महेंद्र शिवचरण ज्याने 3 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान दिलं. गोलंदाज सुशांत चव्हाण याला मिळालं हे एक अतिशय चांगलं यश. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 4 फलंदाज मिळत आणि रणजित सलगर नवीन फलंदाज मैदानात येतोय. 6वे षटक मार्गस्थ मैदानामध्ये सुंदर अशी ही खेळपट्टी आणि मातीचं मैदान हे वैशिष्ट्य कोल्हापूर नगरीचं. कोल्हापूर शहर म्हणलं की अर्थातच फुटबॉलचं माहेरघर असं ज्याला म्हटलं जातं. वळी या मैदानाकडे यावी फ्रंटवर जात ड्राईव्ह केलं. चेंडू आपण पाहतात गोलंच्या बाजूने चेंडू जातो तो मिडॉन क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्राची चेंडू येतोय. चेंडूची फेकी गोलंच्या दिशेने पण तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण करण्यात यशस्वी ठरला तर फलंदाज 2 धावांचं योगदान मिळते आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावा येतात त्या 4-5 57 2 धावा मिळतात त्या फलंदाज रणजित सलगरला ज्याने आपलं खातं उघडलं. मंडईकडून पुढे चेंडू यावी ऑन साईडला फ्रंट फुटवर गेलाय. फुटवर्कचा वापर केला ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तो मिड विकेटला. इथे शॉर्ट डीप मिडवून शतशे चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी गोलच्या दिशेने करतोय तो पण आणखीन 2 धावा धावफलकावर इथे नोंदवल्या. 2 धावांचं योगदान. अमीर भैया स्पोर्ट्स आणि स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स यांच्यामध्ये सुरू असलेला सामना नाणेफेक जिंकली होती. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि अमीर भैया स्पोर्ट्स संघाला प्रथम फौजसाठी आमंत्रित केलं. 59 धावा धावफलकावर यावी हुक शॉट ज्याला म्हटलं जातं. गुडलेग स्पॉटवर चेंडूचा टप्पा पडला होता. फलंदाच्या अगदी काहीसा पुढे चेंडूला की टप्पा पडला थोडासा वळवला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. 6वे षटक यानंतर एक अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल कारण 7 षटकांचा सामना 7 ओव्हर्स. पुन्हा एकदा मंडईंकडून पुढचा चेंडू पंचायत डावीकडून उजव्या हाताने यावी ऑन साईडला चेंडूला फिरकवण्याचा प्रयत्न केला होता. फटका बॅटच्या पट्ट्यात इथे आला नाही चेंडू आणि तोपर्यंत मात्र स्वतः गोलंदाज येतोय सिली मिडॉनला चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव मात्र रोखू शकला नाहीत. 1 धावचे योगदान मिळालं 60 धावा धावफलकावर. या षटकातला 6व्या षटकातला हा अंतिम चेंडू असेल. 60 धावा आत्तापर्यंत धावफलकावर आल्यात. या स्पर्धेमध्ये 102 धावांचा उच्चांक 97 93 94 95 सहजगत्या 7 आणि 8 षटकांच्या सामन्यामध्ये आपण काल देखील पाहायला मिळालं हे योगदान या खेळपट्टीचं. कारण फलंदाजांना देखील तेवढीच मदत करणारी ही खेळपट्टी. यावेळी मात्र बॅकफुटर गेला होता फलंदाज चेंडूला भिरकावून दिला. लॉफ्टेड शॉट सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता फटका ज्याला लॉफ्टेड शॉट असं म्हणतात. मराठीत भिरकावणं असं म्हणतात आणि या ठिकाणी येतो एक सुंदर फटका 6 धावा. तो फलंदाज प्रमोद पाटील यांच्या बॅटमधून आणि यानंतर पुढची लढत दुसरी उपउपांत्य फेरी सामना अर्पिता स्पोर्ट्स अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स यांच्यामध्ये अवधूत पाटील आणि चला दोन्ही संघटनांकडे नाणेफेक यायचं आहे आणि दरम्यान एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी वेळेचं बंधन पाळलं न गेल्यामुळे जो सीमारेषेकडचा एक क्षेत्ररक्षक होता त्याला 30 यार्ड सर्कलमध्ये घेण्यात आलं. ही पेनल्टी असे म्हणलं जातात. आंतरराष्ट्रीय नियम क्रिकेटच्या नियमानुसार
कारण दिलेले वेळ असतं ते पण बंधन पाळायचं असतं, ते मात्र पाळलं नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. आणि त्यामुळे या ठिकाणी स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाचा एक खेळाडू जो सीमारेषेकडे बाउंड्री लाईनवर होता त्याला 30 यार्ड सर्कलमध्ये इथे घेण्यात आला आहे. चला नाणेफेकसाठी या. अवधूत पाटील आणि सागर मेतकी या दोन्ही संघनायकांनी कृपया नाणेफेकसाठी यायचं आहे. 66 धावा धापलकावर. अंतिम षटक. या षटकाची गोलंदाजीचं पृथक्करण आपण जर पाहिलं तर या षटकात धावा आल्या त्या 11 धावा. आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सुरेश शिकळकर या ठिकाणी शेवटचं षटक, ज्याला अंतिम षटक असं म्हणतात. पुणेरी भाषेत म्हणायचं तर अंतिम षटक म्हणजे मारधडीचं षटक. मारा झोडा तोडा काही करा, शेवटच्या षटकात चौकार षटकार मारा, असं पुण्यामध्ये समालोचन करताना बऱ्याच वेळा पुणेरी समालोचना माध्यमातून ऐकायला मिळालं. तर तीच भाषा आणि या भाषेमधून शेवटचं षटक. पहिला चेंडू या षटकातला. या ठिकाणी अपील केले गेले पंचांकडे, मात्र चेंडू आपण पाहतात टप्पा पडल्यानंतर चेंडू इथे गेला तो अर्थातच गली क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक येतोय लेग बायचा इशारा फलंदाजच्या पायाला स्पर्श करत चेंडू गेला होता. एक धाव धापलकावर 67 येणारे 5 चेंडू बाकी. एका बाजूला प्रमोद पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला रणजित. 5 या वैयक्तिक धावसंख्येवर प्रमोद पाटील यांचे वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिलं. त्यांनी 3 चौकारांच्या माध्यमातून खेळ सजवले, एक षटकार त्यांनी जोडलाय. दरम्यान पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मात्र चेंडूला खोदून काढला, वेगाने चेंडू गेला होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. दुसरी दाब घेण्याचे प्रयत्न, गोलंदाजी चेंडूची पकड या ठिकाणी पंचांकडे दाद मागितले, पण पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली की या ठिकाणी फलंदाज धावचित आहे की नाही हे पाहिलं जाईल रिव्ह्यूच्या माध्यमातून. आणि आमचे पंच प्रदीप शिंदे सर घाटकोपर जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संलग्न पंच आहेत या ठिकाणी आपण पाहतील. कारण चला दोन्ही संघनायक अवधूत पाटील आणि सागर मेतके या दोन्ही संघनायकांनी नाणेफेक यायचं आहे. ही आपल्यासाठी तिसरा कॉल आहे. चला 7 सामने आहेत, आपल्याला वेळेचं बंधन पाळायचं आणि फलंदाज या ठिकाणी धावचित बाद असल्याचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. फलंदाज धावचित. आणखीन एक धक्का येथे बसला तो फलंदाजी करणाऱ्या अमीर भैया स्पोर्ट्स संघाला. चला अर्पिता स्पोर्ट्स आणि अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स नाणेफेकसाठी यायचं आहे. बाद झालं कारण 1 धावेचं योगदान इथे मिळालं. एकूण धापलकात वाढ होईल. आतापर्यंत आपण पाहतात नवीन फलंदाज अनिरुद्ध माने या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. मात्र समोर एक अतिशय जबरदस्त फलंदाज ज्याने खरं तर डावाला आकार दिला तो प्रमोद पाटील खेळण्यासाठी तयार असेल. 4 चेंडू अजून बाकी आहेत. पहिल्या सत्रामधले 4 चेंडू अजून बाकी. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू यावी. प्रमोद पाटील यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला. यष्टीचा वेध आणि यामध्ये याला म्हणतात गोटी नेम. आपण पाहिलं या ठिकाणी सरळ यष्टी उधळली गेली आणि प्रमोद पाटील यांना या ठिकाणी धावचीच्या रूपाने मधून परतावं लागतं. मग तर या ठिकाणी मात्र प्रमोद पाटील यांची खेळी मात्र आपण पाहायला मिळाली. एक चांगली खेळी धावचीच्या रूपाने बाद झाले. एक अतिघाई संकटात नाही. जसं आपण पाहतो मुंबई पुणे मुंबई कोल्हापूर किंवा मुंबई गोवा हायवेवर जसे आपल्या बोर्ड पाहायला मिळतात त्या ठिकाणी ती घाई झाली आणि फलंदाज मैदानात परतला. नवीन फलंदाज वसीम मुलानी मैदानामध्ये. अमीर भाई यांचे चिरंजीव या ठिकाणी खेळण्याची तयार आहेत. 55 डाव खेळून उजव्या हाताने पुढचा चेंडू यावेळी कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला अर्थात जमिनीला सरपटच चेंडू गेला तर शॉट मिडविकेटला इथे लॉंग ऑनवर चेंडू येतो. आणखीन एक मोठा धक्का आणि फलंदाज धावचीत लागोपाठ 2 फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून बाहेर.
धापलकर आल्यात आणि फलंदाज मात्र नव्याने आली फलंदाज वसीमबाई मुलानी या ठिकाणी मैदानातून धावचीच्या रूपाने बाजाला 1 धावेचे त्यांनी योगदान दिलं आणि नवीन फलंदाज आता रवी सावंत या ठिकाणी येत आहेत. आतापर्यंत आपण पहिले 6 फलंदाज मैदानातून गमावले गेलेत. 2 चेंडू या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा अर्पिता स्पोर्ट्स आणि अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स या दोन्ही संघटनेकडे विनंती, आपण नाणेफेक घ्यायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये. तर शेवटच्या 2 चेंडू बाकी. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवी सावंत. धावा धावलकर आल्यात ते आतापर्यंत 69. गोलंदाज तयार. 10 ते 12 प्लनचा रनअप, मध्यम गती 12. इथून कॉलेज एंड कडून आपल्या बॉलिंग वार्कवर पुढचा चेंडू. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडू संपर्क आली की नाही पाहायचं आहे, मात्र इथे पुन्हा एकदा यष्टी उखडली गेली आणि पंचांचं बोट पाहणार आपण या ठिकाणी. अर्थातच बाद 8वा फलंदाज मैदानातून बाहेर अरमीर भैया स्पोर्ट्स संघाचा 69 धावसंख्येवर. स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून, कारण या सत्रामध्ये तुम्ही पाहिल्यात जे फलंदाज बाद झाले 8, त्याच्यामध्ये 4 फलंदाज हे धावचीच्या रूपाने म्हणजे रनआउटच्या माध्यमातून बाद झाले. चालू षटकामध्ये जवळपास 4 फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाले. अतिशय सुंदर क्षेत्रक्षण स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाच्या सर्व खेळाडूंचं ते मला पाहायला मिळालं. ते आयोजकांनी सांगितलं नाही बॅट्समन पोचला तिथे बघा. चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो 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 ठीक आहे ठीक. नवीन फलंदाज मैदान येतोय अनुज नाईकवाडी. या ठिकाणी नॉन स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज समोर आहे. अंतिम चेंडू. धापलकर धावा 8 गडी बाद 69 धावा धापलकर आल्यात. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर तर या ठिकाणी विनंती करतोय मी अनबॉक्स मोबाईल कर्णधार अवधूत पाटील आणि अर्पिता स्पोर्ट्स सागर मेतके कर्णधार ताबडतोब पंचाचा वेळेचे नाणेफेक करून घ्यायचे. हे पहा अखेरचा कौल आहे. वारंवार आपल्याला बोलण्यात येते आपण आधीच 1 तास उशीर आहोत. 7 षटकांचे सामने आपले खेळवायचे असतील तर ताबडतोब नाणेफेकी करून घ्या आणि येताना आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेटेड असेल ती घेऊन यायची आहे. मी विनंती करतो या ठिकाणी अर्पिता स्पोर्ट्स विरुद्ध अनबॉक्स मोबाईल हा दुसरा क्वार्टर फायनल सामना होणार आहे. कर्णधार अनबॉक्स मोबाईल अवधूत पाटील, याचबरोबर कर्णधार अर्पिता सागर मेतके. आता जो 2 मिनिटाचा ब्रेक आहे इनिंगच्या त्याच्यामध्येच टॉस केला जाईल, अन्यथा जी पेनल्टी आहे ती आपल्या संघाला बसेल. तर अमीर भैया स्पोर्ट्स संघाने 9 गडी बाद 69 धावा धापलकर नोंदवल्यात. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाला तब्बल 70 धावांचं लक्ष, प्रतिषटक 10ची सरासरी इथे आपण पाहायला मिळेल आणि या 70 धावांचं योगदान या ठिकाणी या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात चेंडूबाजीच्या युद्धामध्ये कशा प्रकारे घडणार याचं धावतंच समालोचन ऐकण्यासाठी अर्थातच एक इचलकरंजीचे अतिशय सुरेख हिंदी समालोचक मुकेश भाट सरांना मी आमंत्रित करतोय. पण तत्पूर्वी अर्पिता स्पोर्ट्स आणि अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स यांच्यामध्ये आपण या ठिकाणी आपण अर्थातच नाणेफेक करणार आहोत. ओव्हर टू डीजे. हॅलो.
आज उतरायचं ताबडतोब मैदानामध्ये सामन्याला सुरुवात करायची आहे. आज आपल्याला एकूण 7 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामधला पहिला क्वार्टर फायनल सामना सुरू आहे. यानंतर अजून 3 क्वार्टर फायनल सामने आहेत. आपल्याला चांगला वेळ खेळायला द्यायचा आहे. यानंतर पुन्हा 2 सेमीफायनल सामने आहेत. त्यानंतर अंतिम सामना आहे, वेळेमध्ये पूर्ण करायचा आहे. कृपा करून सहकार्य करा. सलाम जोडी मैदानात पाठवायचे. पहला मैच जो सुपर हिट क्वार्टर फाइनल का इन दोनों टीमों के बीच जिस तरीके से खिलाया जा रहा है, अमीर भाई स्पोर्ट्स और स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स, इन दोनों टीमों के बीच पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए 69 रन जीत के लिए चाहिए अब 70 रनों का लक्ष्य है। क्या आसान हो पाएगा ये 70 रनों का लक्ष्य? पहले ओवर में 2 विकेट काफी जल्दी चली गई थी, मगर उसके बाद नंद कुमार उल्पे ने काबिल तारीफ पारी खेली। नंद कुमार उल्पे ने 26 रनों की जो पारी खेली, 3 चौके 1 छक्के के सहायता से, और उनका साथ काफी अच्छे से निभाया। प्रमोद पाटिल सर, इन्होंने यस सर, गेम ऑन, लेट्स प्ले। पहला ओवर लेकर आते हुए रंजीत सलगर, जीत के लिए चाहिए 42 गेंदे और 70 रन। पहले ओवर की पहली गेंद, नितिन माने ऑन द स्ट्राइकर, उठाकर खेल दिया इसे ऑन साइड में, गेंद जाएगी ऑन दी अप, 1 बॉल 4 रन देकर बस स्वागत किया इस गेंदबाज का रंजीत सलगर का। पहले ओवर की पहली गेंद पर चौका लगाकर नितिन माने के बल्ले से यह चौका निकलता हुआ और नॉन स्ट्राइक पर प्रतीक पाटील। हॅलो कर्णधार अवधूत पाटील नाणे फेकलायचं आहे. तर मी आमंत्रित करतोय ज्यांचं बहुमोल सहकार्य या स्पर्धेला गेली 3 वर्ष लाभलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही लाभत राहील. डॉक्टर अनिल हेरलगे सर यांना विनंती करतोय की सामन्याची नाणेफेकी सर आपल्या हस्ते करून घ्यावी. मी पाहतोय प्रत्येक वर्षी अनिल हेरलगे सरांचं या स्पर्धेला खूप मोठं मार्गदर्शन असते. ऑक्शन पासून सलग 2 महिने त्या स्पर्धा समितीबरोबर जोडले असतात. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू डीप ऑफ साइड में कट किया इसे, गेंद जाती हुई क्या रोकने में कामयाब हो पाएंगे? ये बिल्कुल नहीं हो पाएंगे, निकल गई दर्शकों के बीच। एक और चौका आता हुआ, ये दूसरा चौका निकलता हुआ नितिन माने के बल्ले से। प्रतीक पाटिल अपनी कप्तान ओपनिंग के तौर पर मैदान पर उतरे हैं। राइट आर्म बल्लेबाज और लेफ्ट आर्म बल्लेबाज के बीच कॉम्बिनेशन बनाकर मैदान पर उतरे और शुरू से देखिए पहले पावर प्ले का काफी अच्छे से इस्तेमाल करते हुए रंजीत सलगर के शुरू के 2 गेंदों पे 2 चौके लगाए। अवधूत पाटिल कम टू द स्टेज, टॉस के लिए आ जाए अवधूत पाटिल। डॉक्टर अनिल पाटिल सर यहां पर मौजूद है, कमेटी आयोजक की तरफ से इनका स्वागत करता हूं मैं। रंजीत सलगर की अगली गेंद फिर से उठाकर खेल जाऊं साइड में, मगर पीछे खिलाड़ी और ड्रॉप किया कैच। वह हाथों में मक्खन लगाया तो कैसे लपक पाएंगे? ये कैच होना चाहिए था। पहुंच भी गए थे गेंद के नीचे, नजरें हटी, दुर्घटना घटी। नितिन माने और प्रतीक पाटिल के बीच ये पारी बनती हुई, प्रतीक पाटिल स्ट्राइक पर,
रन बने 9 रन। फिलहाल पहला ओवर चलता हुआ रन बन गए 9 रन। रंजित की अगली गेंद। और सीधे बल्ले से खेल दिया इसे बिल्कुल सामने की ओर, मानो कमान में से तीर निकल दिया गुरु। लीग इस टूर्नामेंट का यह पहला क्वार्टर फाइनल का मैच। जो टीम जीतेगी वो सीधे क्वालिफाई करेगी सेमीफाइनल में। 70 रनों का लक्ष्य लेकर मैदान पर उतरी स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स के ये दो बल्लेबाज। कप्तान के बल्ले से, प्रतीक पाटिल के बल्ले से ये चौका निकलता हुआ। ये अच्छा शॉट है, मिड विकेट एरिया में खेल दिया, मगर पीछे खिलाड़ी सिंगल से संतुष्ट होना पड़ेगा। फिलहाल पहला ओवर चलता हुआ रंजीत द्वारा। नितिन माने स्ट्राइक पर। शुरू की 2 गेंदों में जिस तरीके से 2 चौके लगाए वो काबिल तारीफ। ये 7 ओवरों का मैच है और चेस करने 70 रन नंदू कुमार उल पे विकेट कीपिंग के लिए। ये कट किया स्क्वायर कट, वहां पर गेंद तेजी से निकलती हुई इस मैदान के आउटफील्ड काफी तेज है, मानो मैराथन लगे गेंद और खिलाड़ी के बीच, और आखिरकार जीत हुई गेंद की निकल गई दर्शकों के बीच। एक और चौका जर्सी जिनके खाते में। डॉक्टर अनिल हेरलगे सर पहिल्या दिवसापासून या स्पर्धेशी जोडलेले आहेत. ऑक्शनच्या दिवसापासून सर्व खेळाडूंचं सिलेक्शन करण्यापासून ते अंतिम दिवसापर्यंत हे आपल्या स्पर्धेबरोबर या ठिकाणी उपलब्ध असतात. केव्हाही अनिल हेरलगे सर कोल्हापूर प्रीमियर लीगशी सतत जोडले म्हणजे अनिल हेरलगे सर. तर आपण पहिला नाणेफेकी करून घेऊया. अवधूत पाटील कर्णधार, सागर मेतके. पहले ओवर के बाद रन बने बड़े तर या ठिकाणी काट्याची छाप्याची मागणी काटा होतं. अवधूत पाटील नाणेफेकी जिंकले, आपला निर्णय काय असेल? क्वार्टर फायनलचा मुकाबला आहे, जिंकला तरच सेमीफायनलला. काय स्ट्रॅटेजी आहे आज? काही बदल आहे? बदल असा काय नाही. अमित कांबळे आमचा जो प्लेयर होता तो एक आला नाही आहे, बाकी सेम टीम राहील आमची. आणि सागर मेतके नाणेफेकी जरी गेली असली तरी आपला कौल काय असेल? आम्ही जास्तीत जास्त टार्गेट सेट करून त्यांना फिल्डिंगला आमंत्रित करतो. ठीक आहे, तर फलंदाजीसाठी सागर मेतके जातात. मी अनिल हेरलगे सरांना विचारतो की सर तुम्ही गेली 4 वर्ष या स्पर्धेशी जोडले गेलेला आहेत. आपण ऑक्शनच्या दिवशीपासून या स्पर्धेशी जोडले गेलेला असता, काय म्हणणं आहे आपल्या स्पर्धेबद्दल? या राकेश सर, तुम्ही पण आहात माझ्याबरोबर. कोल्हापूर प्रीमियर लीग KPL हे बावडा आमचं घर आहे आणि घरचं काम म्हटलं की आपण हिरिरीनं भाग घेतोय आणि याच्यापेक्षा मला काही वेगळं सांगायचं वाटत नाही. ISPLच्या धर्तीवरती KPLचं नाव आज होत आहे आणि ह्या KPLमधून ISPLचे प्लेयर घडत आहेत आणि उत्तरोत्तर प्रगती ही KPLची आपण सर्वांनीच मिळून करायचं आहे. याला आदरणीय बंटीसाहेब असतील, ऋतुराज दादा असतील, सर्व बावड्यातील क्रिकेट प्लेयर असतील, सर्वांचंच सहकार्य ह्या KPLला आहे. असंच सहकार्य जर राहिलं तर हे KPLमधनं ISPL व्हायला लय वेळ लागणार नाही, अशी एक सदगत माझ्या मनोमन इच्छा करतो आणि KPL कमिटीचं मी धन्यवाद देतो की मला टॉसला बोलवलं. धन्यवाद. थँक्यू अनिल सर, आपलं सहकार्य असंच लाभवलं. आपण चला पुन्हा सामन्याकडे जाऊया. थँक्यू. ये देखना होगा फेयर डिलीवरी। राहुल कुर्चे
ये गेंदबाजी के लिए पहला ओवर महंगा साबित हुआ रंजीत सलगर द्वारा। उसके बाद दूसरा ओवर करने के लिए राहुल आए। पहला राहुल गुर्जे कर्नाटक प्रीमियर लीग खेले हुए खिलाड़ी है। राहुल की अगली गेंद और स्लोवर की भी गेंद बिल्कुल भी गति नहीं दी थी वहां पर, और उससे भी बढ़िया विकेट कीपिंग नंदू कुमार उल्पे द्वारा। ये डॉट गेंद कोल्हापुर प्रीमियर लीग केपीएल। राहुल की अगली गेंद और एक और अच्छी गेंद, फिर से नकल गेंद करने में कामयाबी है। जब गेंदबाजी में वेरिएशन कितने अच्छे से करते हैं देखिए राहुल कुर्चे। बल्लेबाजी में कुछ खास नहीं कर पाए, काफी जल्दी आउट होकर वापस लौटे थे, मगर फिलहाल गेंदबाजी में अपना करिश्मा दिखाते हुए प्रतीक पाटिल बातचीत करते हुए अपने साथी से यही कह रहे हो कि भाई कि साथी हाथ बटाना, मिलके बोझ उठाना है। ये नितिन माने स्ट्राइक पर, ये पॉइंट की दिशा में कट किया, मकसर के ऊपर से गेंद निकलती हुई। थोड़े से आगे खड़े थे पॉइंट के खिलाड़ी, सर के ऊपर से निकल गई गेंद। अगर थोड़े से पीछे रहते तो क्या आज लपकने में कामयाब हो जाते। नंद कुमार उल्पे यही कह रहे हैं कि थोड़े पीछे खड़े रहिए। रन बन गए अब, रन बन गए 20 रन। ये रन अब मिस होता हुआ। प्रतीक पाटिल कप्तान साहब बाएं हाथ के खिलाड़ी है स्ट्राइक पर। ये अच्छा शॉट है, उठाकर खेलते ऑन साइड में। ये गेंद जाएगी मिड विकेट एरिया के खिलाड़ी के सर के ऊपर से। दौड़ जरूर लगाई थी मगर रोकने में कामयाब नहीं हो पाए। शुरू से ही ताबड़तोड़ बल्लेबाजी चलती हुई पहले पावर प्ले में दोनों बल्लेबाजों के ओर से नितिन माने और प्रतीक पाटिल। इन्हीं 4 रनों के साथ स्कोर आगे चलता हो। रन बन गए हैं 24 रन। फिर से खेल दिया, ये काफी बड़ा गैप को ढूंढने में कामयाब है। ये भी जाएगी भाई गुरु, इनके खाते में जड़ दीजिए एक और 4 रन प्रतीक पाटिल। बाद रन बन गए अब 28 रन। अभी भी 30 गेंदों में रन चाहिए जीत के लिए। 42 रनों की जरूरत, 30 गेंदे 42 रन। ये तीसरा ओवर। 28 रनों की दोनों बल्लेबाजों के बीच जिस तरीके से पारी बनती हुई वो काबिल तारीफ। गेंदबाजी में परिवर्तन, तीसरा ओवर करने के लिए लेकर आए कप्तान साहब नंदू कुमार उल्पे। अनुज नायकोडे को लेकर आए। ये तीसरा ओवर। राहुल कुर्चे आमिर भैया स्पोर्ट्स के कप्तान हैं भाई। मैंने उनकी कुप्पनवाड़ी में उनकी बल्लेबाजी देखी थी।
अनुज ये तीसरा ओवर लेकर ये ब्लॉकर के भी गेंद खोद के निकाल दिया, सीधे खेल दिया इसे बिल्कुल सामने की ओर, बड़े आसानी से सिंगल बटोरते हुए। अब मैं दर्शकों से कहना चाहूंगा कि भाई दिल थाम के बैठे रहिए, मैच आपके रोंगटे खड़े कर देगा, रोमांचकारी जरूर बनेगा, ये आखिरी समय तक चलेगा मैच। जो टीम जीतेगी गुरु उस टीम के लिए दरवाजे खुल जाएंगे सेमीफाइनल के लिए। ये पहला क्वार्टर फाइनल का मैच कोल्हापुर प्रीमियर लीग का इस खूबसूरत से मैदान पर। प्रतीक पाटिल लेफ्ट आर्म बल्लेबाज, अनुज की अगली गेंद, ये जगह बनाए बैकफुट पे गए, खेल दिया इसे मिड विकेट एरिया में, मगर पीछे महेंद्र जब तक फील्ड करते बड़े आसानी से दूसरे के लिए निकल पड़े, तीसरे की मांग करे थे, मना किया प्रतीक पाटिल ने। इन्हीं दो रनों की सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गए 31 रन, 31 रन। 31 रनों की पार्टनरशिप बनती हुई दोनों बल्लेबाजों के बीच। ये फुल टॉस की भी गेंद खेल दिया इसे, राहुल खुर्शीद ये केवल दर्शक बन के रह गए। काफी बड़ा गैप को ढूंढने में कामयाब है प्रतीक पाटिल, जानते थे ऑन साइड कि खिलाड़ी थोड़े स्क्वायर खड़े हैं राहुल खुर्शीद। रन बन गए 35 रन। प्रतीक पाटिल छोटे कद के बल्लेबाज, सीधे खेल दिया इसे बिल्कुल सामने की ओर, ये गेंद जाएगी वन बाउंस चौके के लिए। ताबड़तोड़ बल्लेबाजी चलती हुई, धुआंधार लंबी पार्टनरशिप दोनों बल्लेबाजों के बीच। नितिन माने और प्रतीक पाटिल ठोको डीजे। उठाकर खेल दिया इसे, हवाई फायर। ओह गुरु, ये गेंद जाएगी मीलों मील दूर। बन गए 45 रन, 45 रनों की पार्टनरशिप बन गई दोनों बल्लेबाजों के बीच। 3 ओवरों के बाद रन बन गए 45 रन, 3 ओवर खत्म हो गए, ये चौथा ओवर। क्या पारी बनती हुई दोनों खिलाड़ियों के बीच, कमाल की पारी। मानो अपने घर से सेट होकर आए प्रतीक पाटिल, कप्तानी पारी खेलते हुए 24 गेंदों में, और यहां से अभी भी रन चाहिए जीत के लिए, 25 रनों की जरूरत। बिल्कुल अपने लक्ष्य की ओर दोनों बल्लेबाज बढ़ते हुए। राहुल खुर्शीद कप्तान साहब आए गेंदबाजी के लिए। राहुल खुर्शीद कर्नाटक प्रीमियर लीग खेले हुए आइकॉन खिलाड़ी। प्रतीक पाटिल, धुआंधार पारी दोनों बल्लेबाजों की ओर से। गुरु अभी इनकी जो गड्डी है ना, वो निकल पड़ी है सुपर एक्सप्रेस की ओर। लेफ्ट आर्म बल्लेबाज प्रतीक, राहुल की अगली गेंद, ये रिवर्स, ये मौका हवा में गेंद है,
ये ड्रॉप होता हुआ कैच, अगर ये कैच लपक लेते तो मैच की कहानी बदल जाती। छलांग जरूर लगाई थी मगर कैच को लपकने में कामयाब नहीं हो पाए। रिवर्स शॉट में तब्दीली किया इसे। प्रतीक पाटिल के खाते में जड़ दीजिए 4 रन। इक्कीस रनों की जरूरत। ये चिप शॉट खेलने का वाइड बॉल, और इसी के साथ 50 रन पूरे हुए। 50 रन पूरे हो गए स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स के। 50 रनों की पार्टनरशिप। ये स्लोर करने के, कुछ अलग करने के प्रयास में ऑफ स्टिक की तो काफी बाहर की भी गेंद थी। एंड इज वाइड बॉल। गुरु दोबारा से करनी होगी, इस गेंद को वापस करनी होगी। उन्नीस रनों की जरूरत। ये जगह बनाए, फाइनल एरिया में पिक किया इसे, मगर पीछे खिलाड़ी। ओ गुड स्टॉप, अच्छी फील्ड। केवल एक ही रन। अभी भी 18 रनों की जरूरत है। मान गए भाई इस टूर्नामेंट को जिन्होंने ऑर्गेनाइजिंग किया है। मनोज संगपाज लेजेंड नंद कुमार उल्पे। और अच्छा शॉट है, डीप ऑफ साइड में खेल दिया इसे, मगर सिंगल के लिए। नंद कुमार उल्पे, कृष्णांत पिंगड़े, टोनी बावड़ेकर, इंद्रजीत बावड़ेकर, बापू बागड़ी, मुकेश शिंदे, इन सभी ने काफी बड़ी मेहनत उठाई इस टूर्नामेंट को खड़ा करने के लिए। कोल्हापुर प्रीमियर लीग। एन वाइड बॉल, फिर से वाइड, फिर से अतिरिक्त रन। इस ओवर में तकरीबन 3 वाइड कर चुके राहुल कुर्जे। स्लोर करने के प्रयास में, अलग करने के प्रयास में। वो अच्छा शॉट है, जगह बना, बैक फील्ड पर गए, वहां पर कोई मौका नहीं मिलता हुआ किसी भी खिलाड़ी के लिए। गेंद निकल जाएगी 4 रन देकर। एक और चौका जड़ दीजिए प्रतीक पाटिल कप्तान के खाते में। वह वेट किया गेंद का अपने दायरे में आने का, बैक फील्ड पर गए, बल्ले के बीचों बीच गेंद को लिया और तब्दीली किया डीप ऑफ साइड में। बटोरे 4 रन। रनों की औसत बढ़ती हुई, रनों की गति बढ़ती हुई। यहां से अभी भी रन चाहिए जीत के लिए। 12 रनों की जरूरत। ये रिवर्स खेल दिया इसे, मगर पीछे खिलाड़ी मौजूद, रन नहीं मिलता हुआ। इस मैच के बाद अगला मैच होगा इस टूर्नामेंट का दूसरा क्वार्टर फाइनल मैच। राहुल की अगली गेंद, पैडल स्विप शॉट खेल दिया इसे। फाइनल एरिया के खिलाड़ी गेंद के ऊपर आते हुए। ओवर की समाप्ति। यहां से 4 ओवर खत्म हो गए और 4 ओवरों के बाद रन बन गए हैं 59 रन। 59 रन फोर्स कंप्लीट। 4 ओवर यहां से खत्म हो गए, बिना कोई नुकसान के रन बने। स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स के दोनों बल्लेबाजों के बीच काबिल तारीफ लंबी पार्टनरशिप बनती हुई, बिना कोई नुकसान के रन बन गए। 4 ओवर खत्म हो गए, 4 के बाद 59 रन। और मेरे साथी यहां पर, अब मैं दर्शकों से बता दूं कि आगे का सीधा प्रसारण मेरे साथी राकेश सर करेंगे। मैं उनका धन्यवाद और स्वागत करता हूं। तर पुन्हा एकदा उशीर आलेला दर्शन करता
आमिर भैया स्पोर्ट्स आणि स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान सुरू असलेला सामना. पहिला फलंदाजी करताना 69 धावा फलकावर लावल्या होत्या. मात्र त्याचा पाठलाग करताना स्वर्गीय संग्राम पाटील संघाने 4 षटकांमध्ये या ठिकाणी 59 धावा फलकावर लागल्यात. नाबाद 59 धावा. सलामी जोडी अजूनही मैदानामध्ये. डावखुरा फलंदाज कर्णधार प्रतीक पाटील आणि नितीन माने. हा खोदला चेंडू खोदून काढतो लॉंगच्या ठिकाणी एक धाव काढून नितीन माने चेंडूला स्ट्राईक वरती आणतोय. तर वाखाणण्या जोगी फलंदाजी झाली आहे. 70 धावा काही कमी नसतात 7 षटकांमध्ये, परंतु त्याचा पाठलाग करताना ह्या ठिकाणी ताबडतोड फलंदाजी केली आहे कर्णधार प्रतीक आणि त्याला खूप सुरेख साथ देतोय या ठिकाणी नितीन माने. कारण की पहिल्या षटकात या ठिकाणी कंबरड मोडण्याचं काम केलं. 3 लागोपाठ चौकार लगावले नितीनच्या बॅटमधनं आले आणि त्यावेळी त्याचे इरादे स्पष्ट झाले होते की आपण इथं जिंकण्यासाठी उतरलेलो आहात. बॉडी लँग्वेज असते प्रत्येक खेळाडूची, कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास असतो, तो या ठिकाणी दर्शवण्याचं काम केलं. हा कोला टाकला चेंडू हलकोच खेळून काढला, खोदून काढतोय मिडऑफच्या ठिकाणी. एकच धाव. एका धावेने आपल्या साथी कर्णधाराला या ठिकाणी स्ट्राईक वरती आणण्याचं काम करतोय. धावसंख्या होती ती 61 धावा, परंतु 2 गडी बाद 2 धावा असताना नंदकुमार उल्पेनी डाव सावरला होता. एक चांगली धावसंख्या संघासमोर उभारण्यामध्ये मोठं यश दिलं होतं, परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाजी निष्प्रभ ठरवण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होतोय प्रतीक पाटील आणि नितीन माने. हा पुलचा फटका, पुल पॉवरफुल चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग सीमारेषा पार. षटकार होतोय प्रत्येकच्या बॅटमधून. आता मात्र या ठिकाणी फक्त औपचारिकता राहिलेली आहे. या ठिकाणी केवळ आणि केवळ विजयासाठी 3 धावांची गरज आहे आणि प्रतीक पाटीलच्या वैयक्तिक म्हणाव्या लागल्या 41 धावा फलकावर लागलेल्या आतापर्यंत. कर्णधाराला साजेशी खेळी, कर्णधाराला जबाबदारीने साजेशी खेळी या ठिकाणी प्रतीक पाटील करतोय. केवळ 3 धावांची गरज. रिवर्सचा फटका मारायचा होता, पूर्णपणे फसतोय फलंदाज, निर्धाव जातोय चेंडू. परंतु ह्याच्या आधी जर विश्लेषण सांगायचं म्हटलं तर डाव सावरण्याचं काम केलं होतं या ठिकाणी नंदकुमार उल्पे, त्यांचा साथी फलंदाज या ठिकाणी सुरेख फलंदाजी केली होती. 69 धावा फलकावर लावल्या होत्या, परंतु पूर्णपणे या ठिकाणी फलंदाजांनी त्यांचं पूर्णपणे निष्प्रभ करून टाकलेलं आहे. पुन्हा एकदा फिरून मारायचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीप खेळायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा फसतोय, निर्धाव चेंडू जातोय. षटकातला 5व्या षटकातला अखेरचा चेंडू या ठिकाणी शिल्लक राहतोय. आता मात्र केवळ 3 धावांची गरज आहे. अजूनही 13 चेंडू हातामध्ये आहेत. आकुटपा चेंडू कट करतो, चेंडू जातो हवेमध्ये थेट एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. विजयी चौकार होतो प्रतीक पाटीलच्या बॅटमधनं आणि पहिला संघ या ठिकाणी उतरतोय स्वर्गीय संग्राम पाटील सर्ग. हा धावा आणि त्याला सुरेख अशी साथ दिली नक्कीच नितीन माने छोटू याने. या ठिकाणी अतिशय ताबडतोड फलंदाजी, सलामी जोडीनं सामना संपवलेला आहे. खरंच वाखाणण्याजोगी कौतुकास्पद फलंदाजी केली दोन्ही फलंदाजांनी आणि थेट सेमी फायनल मध्ये
अब ये मैच हुआ, इस मैच के मैन ऑफ द मैच विनर खिलाड़ी, प्लेयर ऑफ द अवार्ड जाएगा प्रतीक पाटिल। कमाल की पारी खेली प्रतीक पाटिल ने, वन मैन आर्मी की तरह कप्तानी पारी। प्रतीक पाटिल कम टू द स्टेज, मैन ऑफ द मैच अवार्ड से चुने जाएंगे। प्रतीक पाटिल 19 गेंदे 45 रन। चला प्रतीक पाटील, प्रतीक आपण सामन्यावरचा पुरस्कार घ्यायला यायचा आहे. चला सामना सुरू करायचा आहे, वेळेमध्ये आपण वेळेत आहोत. धन्यवाद. सामना वेळेत संपवल्याबद्दल दोन्ही संघांचं अभिनंदन. आणि मी पुन्हा एकदा आमिर भैया संघाचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की ह्या स्पर्धेमध्ये आपण क्वार्टर फायनल सामन्यापर्यंत मजल मारलात. एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाचं आपण प्रदर्शन केलं. तर या स्पर्धेची आपण जी शान वाढवला तर त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार मानतो. आमिर भैया संघ असाच यापुढेही येणाऱ्या 2027च्या कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये आपला सहभाग सदर राहावा. मनपूर्वक आभार. प्लेयर अमित पाटिल सर कम टू द स्टेज। इन्हीं के हाथों से ये मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। बापू, अमित सर, बापू बुचड़े सर, इनके हाथों से ये मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। बापू बुचड़े सर, थोड़ा जल्दी आए स्टेज पर। अमित पाटिल सर, जिन्होंने काबिल तारीफ पारी खेली। प्रतीक पाटिल सर क्या कमाल की पारी खेली, मान गए गुरु। धुआंधार मतलब कप्तानी पारी, ऐसी पारी खेली आपने शुरू से ही। पहले पावर प्ले में जितने रन बनने चाहिए थे उतने रन बनाने में कामयाब है कोल्हापुर प्रीमियर लीग। इस पहले क्वार्टर फाइनल के मैच के मैन ऑफ द मैच के हकदार बने प्रतीक पाटिल। तालियां बजनी चाहिए जोर से इस खिलाड़ी के लिए। वन मैन आर्मी की तरह 19 गेंदे 45